इकडे या. पिंपळनेर ते पंढरपूर संत निळवराय सोहळा आणि या सोहळ्याबरोबर आपण चालत असताना आपला मासाकांत दिंडी सोहळा मासाकांत दिंडी सोहळ्याचा पायी प्रवास करत असताना आपल्या दिंडीमध्ये वारकरी चालून चालून कोणाचे पाय दुखत असतील, कोणाचे हात दुखत असतील, हे चोळण्याचं काम वसन नाणेकर हे करीत आहेत. मग रात्रीचे 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले तरी सर्वांचं पायी चोळण्याचं काम वसन नाणेकर करीत असतात. आणि म्हणून वारकऱ्यांचा प्रवास सुखासुखी अजून सुखासुखी झालेला आहे. आणि आपण आता पिंपळनेरवरून प्रस्थान करून पंढरपूर या मुक्कामी ठिकाणी आहे. सर्व वारकरी मंडळींनी ज्यांना ज्यांना कोणाला त्रास होतोय त्यांनी सगळ्यांनी वसन नाणेकर यांच्याकडून पाय चोळून घेतले. या नुसतं आपल्याच दिंडीत नाही तर आजूबाजूच्या दिंड्यामध्ये सुद्धा वारकऱ्यांची सेवा करायचं काम हे वसन नाणेकरांनी केलं. मी मासाकांत दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून त्यांचं नाव घेऊ इच्छितो की वसन नाणेकर ही व्यक्ती एक अशी आहे की रात्रंदिवस त्यांना कटाळा नाही, वारकऱ्यांची सेवा करायला तत्पर आहे. सर्वांनी त्यांच्यासाठी टाळे जगात स्वागत करायचंय. अभिनंदन. आणि याच्यानंतर पाठीमाग जो काही कचरा पडला असेल, मग कुणा चहाचं ग्लास असू द्या, पात्रा असू द्या, चहा वाटण्याचं काम असू द्या किंवा वाढायचं काम असू द्या, हे वसन सर्वांचं सेवा करायचं काम करतो. त्याचं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. आपल्या त्या मासाकांत दिंडी सोहळ्याच्या वतीनं वसन भाऊचं हार्दिक असं स्वागत, अभिनंदन. रामकृष्ण हरी. महिलांचं घ्यायचं नाही काय नाही झाले संत निळवराय दिंडी सोहळ्याबरोबर आपण चालत असताना आपला मासाकांत दिंडी सोहळा आणि या सोहळ्यामध्ये मोहनशेठ नाणेकर गेले 15 ते 20 दिवस रोज संध्याकाळी कोणाचा पाय दुखला, कोणाचं डोकं दुखलं, कोणाला ताप आला, कोणाचं अंग दुखत आहे, हे गोळ्या द्यायचं काम मोहन नाणेकर गेली 15-20 दिवस करतात. नुसतं गोळ्या द्यायचं काम नाही करते. यांचं दोन्ही गुडघ्यांचं